चला तर मग मंडळी, आज ना बाहेर ऊन सावलीचा खेळ सुरू आहे आणि मला घरामध्ये केळी दिसली. मग मला काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खाण्याची इच्छा झाली. आज ठरवलं आज काहीतरी वेगळा प्रयोग करायचा. सर्वात आधी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात थोडं दूध, वेलची आणि थोडी साखर टाकली. असं मिश्रण तयार करून घेतलं. घरामध्ये असलेली केळीची साल काढून घेतली. खरं तर मंडळी हे ज्यूस नाही बरं, ताजी केळी घेतली, वरची साल छान अशी काढून घेतली. तर या ठिकाणी साल काढून ठेवली एका साईडला, तेव्हा छान असे बारीक बारीक छान कट करून घेतली केळी. आणि मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी या ठिकाणी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. हे चॉकलेट छान असं बारीक कट करून घेतलं. ही रेसिपी खाल्ल्यावर घरातील लहानापासून तर मोठ्यापर्यंत नक्की खुश होणार. बारीक चिरलेले चॉकलेट गरम पाण्याच्या वाफेवर म्हणजे डबल बॉईल केलेले आहे. तर या ठिकाणी हे चॉकलेट एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घेतलं. या ठिकाणी साल काढलेल्या केळीचे बारीक तुकडे केलेले होते. आता या ठिकाणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्सरच्या पॉटमध्ये आधीच कट करून ठेवलेली बनाना टाकून द्यायचा. केळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. यामध्ये आपण कोणताही कृत्रिम रंग किंवा फ्लेवर वापरलेला नाही. आता या ठिकाणी छान असं बारीक पेस्ट मिक्सरला फिरवून घेतलं. बघा या मिश्रणाचा टेक्स्चर किती क्रीमी आलेला आहे. या ठिकाणी हे तयार मिश्रण एका कुल्फीच्या साच्यामध्ये ओतून घेणार आहे. हा प्लॅस्टिकचा कुल्फी साचा असला तरी एकदम भारी आहे. याला बिलकुल चिपकणार नाही आणि एकदम छान अशी कुल्फी मोडमधून सहज निघणार. तर सांगायचं तर यावर चॉकलेट कोटिंग असल्यामुळे मुले खूप आनंदाने खातात आणि ही रेसिपी फ्रीजमध्ये ठेवली तर सहज सेट होते. तर या ठिकाणी हे सर्व मिश्रण मी 12 तास असं सेट होण्यासाठी ठेवणार आहे. खरंच मंडळी, कुणाला वाटलं का एवढ्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कुल्फी बनवू शकणार म्हणून? 12 तासानंतर तयार आपली रेसिपी. आपण याला चॉकलेट सॉसमध्ये डिप करणार आहे. दिसायला सुंदर आणि खायला सुद्धा यमी आहे. तर कशी आहे रेसिपी? पुन्हा भेटू.